नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती दरवर्षीप्रमाणे 1 जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरी. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती दरवर्षी 1 जुलै रोजी साजरी केली जाते. त्यांच्या शेती, जलसंधारण आणि ग्रामीण विकासातील अतुलनीय योगदानामुळे हा दिवस महाराष्ट्रभरात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या कृषी दिन आणि हरित क्रांती 1 जुलै 2013 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे जन्मलेल्या वसंतराव नाईकांनी 1972च्या दुष्काळात शेतकऱ्यांसाठी दूरगामी योजना राबवल्या. त्यांना महाराष्ट्रातील हरित क्रांती, श्वेत क्रांती, पंचायत राज्य आणि रोजगार हमी योजनेचा जनक मानले जाते. 1 जुलै रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालय, महाविद्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. आज परभणी शहरातील वसंतराव नाईक हायस्कूल परभणी वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य PD मारमवार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संस्था जाधव, आहिरे मॅडम, RK पाटील, PM जाधव, VD कुंटुरवार, SS कुलकर्णी, चाऊस मॅडम, VG कुंटुरवार, NB साबळे, RU आडे, DU चौधरी, AP हत्यांबिरे, SK तुडमे, AD गायकवाड, शंकर राठोड व सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकवृंद, कर्मचारी वसंतराव नाईक हायस्कूल परभणी हे उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांची 113वी जयंती वसंतराव नाईक शाळा सुपर मार्केट परभणी येथे 113वी जयंती साजरी होत आहे आणि त्या जयंतीनिमित्त मला राठोड MM सर यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं गेलं. त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तसेच वसंतराव नाईक शाळेच्या मुख्याध्यापिका वारंवार मॅडम, परीक्षिका आहिरे मॅडम आणि या शाळेमध्ये सर्व शिक्षक या पेशेवर काम करणारे माझे मित्र या सगळ्यांनी माझं आभार मानलं. त्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे. आज 1 जुलै माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांची 113वी जयंती माझ्या वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला आमच्या संस्थेचे संस्थेत सर्व्हिस करणारे श्री MM राठोड सर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला माझ्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या मॅडम व परीक्षिका श्रीमती आहिरे मॅडम यांची उपस्थिती होती. आणि या जयंतीनिमित्त माझ्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजचा पण साजरा करण्यात येतो आणि कृषी दिन आणि डॉक्टर्स दिन या निमित्तानं माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.